हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळी सद्गुरु राया रे. दुतोंडी अरणी पाण्यावर पाळी, पाण्याविण पाणी प्याली रे. पाषाणाची सांगड बर्गज डोई, वांजेचा पुत्र पोहला रे. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. एका जनार्दने एकपणे विनवी, हरीच्या नामे तरिले रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. या नाथ महाराजांच्या अभंगापैकी कालच्या आपल्या प्रवचनापर्यंत पहिल्या चरणाचा अर्थ पूर्ण झाला आहे. दुसऱ्या चरणात नाथ म्हणतायत की दुतोंडी हरणी पाण्यावर आली, मुखाविण पाणी प्याली रे. दुतोंडी हरणी हे मनाला उद्देशून दिले. मनोवृत्ती अशी आहे, एकदा हा विचार करते, एकदा ते विचार करते, स्थिर नसते. आणि मनोवृत्ती स्थिर झाल्याशिवाय परमार्थशास्त्रातील अनुभूती घेता येत नाही. मनोवृत्ती स्थिर होणं किती अवघड आहे. मनात निर्माण होणाऱ्या संकल्पादी विषय थांबवणं महाकठीण आहे, असं सुभाषितकार म्हणतात. आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी, परी मनाच्या वासना निवार. मनाच्या वासना घालवणं एवढ्या कठीण आहे, तर मनोवृत्ती आणि मन स्थिर करणं किती अवघड असेल. भगवान तर अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तुझ्याजवळचं मला काही नको आहे, मला फक्त तुझं मन दे. असं गीतेत म्हणतात 9व्या अध्यायात. मन मना भव मद भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त आत्मा त्वम मत्परायणा. मग मन ताब्यात येणं किती अवघड आहे, पण आणता येऊ शकते म्हणतात भगवान. कधी येईल? त्या श्लोकावर टीका लिहिताना ज्ञानेश्वर महाराज पहिली होई सांगतायत, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. मनाला जर छंद जाणवला तर मन भगवंताच्याकडे वळते. कारण या देहामध्ये भगवंताच्या जातीचं तेवढं एकच इंद्रिय येते, म्हणजे मन. मनाला हे माहीत आहे माझं काम हे नाही आहे, स्थिर जीवनाची इति कर्तव्यता साधण हे माझं काम आहे. मग मन का पडदेशी वळत नाही? शास्त्र आहे, या संपूर्ण देहाचा आधिपत्य करण्याचं काम मनाचं आहे. मनाईचा महाराजा कोण आहे रे म्हणतात महाराज. मग या देहावरची सत्ता सोडावी असं कोणाला वाटतं का? बाह्यांगांना वाटत नाही, गेला तरी. म्हणजे मन तयार होईल कालत्र नाही, पण मनाला पटवून दिलं, संतांनी पटवले. काय कमी तुझला मना रे, काय कमी तुझला, चिन्मय वृत्तीचा तू रहिवासी, भुलसी विषयाला. मनाला पटवून दिलं तर मन तयार होते. पण कधी होईल? भजनी प्रेम धरी. भगवंत भजनित या शब्दाचा अर्थ आहे, मूळ धातू आहे भज. भज म्हणजे स्मरणे. शास्त्र सांगते स्मरण देव, स्मरण देव, स्मरण देव जाणा. पण स्मरण होतंय, बाकी सगळं होतं पण स्मरण होत नाही. सोपं आहे.
समर्थ म्हणतात, नाम फुकाचे ते इन आले, स्वामी वदनाया उत्तम जन्मा येऊनी रामा गेलो मी वाया, म्हणतात समर्थ. पण मनाला पटवून दिलं तर मन तयार होते. समर्थाने पटवले. गिरधर स्वामी म्हणतायत, छंद मनागे अखंड सद्गुरू समर्थ चरणाचा, याविण दुस्तर सागर तरण्या मार्ग नसेचाचा, मना तुला हे बीज सांगतो समर्थ ग्रंथीचे, ग्रंथराज भावार्थ यायचा वदती गिरीवाचे. मग छंद होतोय का आम्हाला? दासबोधात सगळं सांगितले. आम्ही दासबोध कधी उघडलाय बघा, विचार करून. काही ग्रंथ असे आहेत ज्याला प्रस्थांतरही म्हणतात संप्रदायामध्ये. ती म्हणजे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि दासबोध. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सोनोपंत म्हणत असत, ज्या घरात ही प्रस्थांतरही नाही ते घर नसून स्मशान आहे, त्या घरात पाणीसुद्धा पिऊ नये. अर्थात ग्रंथ बासनात बांधण्यासाठी नाहीत. उघडली एकदा आयुष्यात की तो ग्रंथ बंद होता कामा नये. आमची जीवनाची इति कर्तव्यता त्याच्यात आहे, जीवन आहे त्याच्यात, पण आम्ही कधी उघडलाच नाही. त्याच्यातली अनुभूती आम्हाला कधी येणार? म्हणजे भगवत नाम कळेल. भगवत नामासारखं सोपं काही नाही आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे भूतली असे अनेक मंत्र आहेत. वेदामध्ये एकंदर 10,000 मंत्र सांगितले. असे काही मंत्र आहेत. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, अशौचिया जपू नये इतरांनी ते ऐकू नये, असे आहेत. पण तैसा मंत्रराज नवे रे, नारायण नाम भजकारे मना. भगवत नामाला विधी निषेध नाही, केव्हाही घे, ते पवित्र आहे. मग त्या पवित्र नामाचा उच्चार केल्यावर अपवित्र देह पवित्र होईल का नाही? तुकोबार म्हणतायत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या, देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. भगवान भक्तच्या मागं पळते तो. तुकोबारा म्हणतायत, हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीतसे, निर्लज्ज बोजे नाचत रंगी अंगी भरते प्रेमाची, तुका म्हणे विकले देवे आपण भावे संसाठी. भगवान त्याच्या मागं पळत राहतो. आणि गीतेमध्ये भगवान म्हणतायत की अशा भक्ताची परिचर्या करण्यात मला फार आनंद असतो. परिचर्या म्हणजे त्याची सेवा, मग कोणतीही असू दे. माऊलीने उत्तर दिले की सुदाम्याच्या पवयाच्या गाठी सोडी, खाकीतनं दळवून आणलेली पोह्याची पुरचुंडी सोडली भगवंतानं, आणि एक मूठ कोंडा खाल्ला तर त्याला सुदामपुरी दिली. भगवंताजवळ काही नव्हतं, पण तो भक्ताचा भुकेलेला आहे ना, देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला. पहा महिमा आवडीची, फळे खाय बिल्लिणीची, पोहे सुदाम देवाचे, पक्के मारी कोरडे ते. न म्हणे उच्चिष्टा तुवा तोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. एवढी आहे, पण तिथं मन स्थिर होत नाही. त्याला काय केलं पाहिजे? मन स्थिर होतंय आम्ही प्रयत्न केला तर. प्रयत्न म्हणजे काय? साधू संतांनी कुठं खड्डे काढायला सांगितलेत का? कुठं गिरीकंदरी जायला सांगितले? काही सांगितलेलं नाही. उलट तिकडं जाऊन काही होत नाही असं मुक्ताबाई आपल्या ताटीच्या अभंगामध्ये एके ठिकाणी म्हणतात. गिरी गवारे कशासाठी रागे पुरविली पाठी. बघा विचार करून,
गिरी गवाऱ्यावर जाऊन बसला गुहेत. क्रोधावर ताबा मिळवता आला. शास्त्र संत तर म्हणतायत क्रोध भयंकर मेला म्हणून सुख झाले केशवी केशव झाला म्हणून सुख झाले असं समर्थ पंचायतनामधील केशव स्वामी म्हणतात. मग क्रोधावर ताबा कधी मिळवता येईल? कारण ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणले, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्गजे. हे महाबलाढ्य म्हणतात. आद्य शंकराचार्य सुद्धा म्हणतात कामक्रोधादय षटकम देह तिष्ठन्ते तस्करा ज्ञानरत्नापारार्थम तस्मात् जागरई. मग महाराज म्हणतात ते बलिष्ठ आहेत ना, तू त्याच्यापेक्षा बलिष्ठ वर. दाजूवर तो उभी आहे. टकासी वावे माटक उद्धटासी वावे उद्धट खटनटासी खटनट त्वरेची वावे. मौली समर्थ म्हणतायत ते बलाढ्य आहेत ना, तू महाबलाढ्य बन. मग एकाला 2 हात करावे लागले तर हरकत नाही. पण बाहेरची शस्त्र निराळी आहेत, अंतरशस्त्र ती तुमच्या हातात आहेत. असं कबीर महाराज म्हणत आहेत. राम नाम की धार ज्योत चमकत आहे तलवार जी, ऐसे लड़ाई होती यारो तुम रहना होशियार जी. मन पवन का घोड़ा ऊपर अनुभव हुआ स्वार जी. कहत कबीरा सुन भई साधू जपो राम नाम की. कबीर म्हणतात अरे नामाचे चमचे राहतात की मन स्थिर होते. कारण हे नाम असं आहे की ते अखंड गोडी देतं. म्हणून निळोबाराय म्हणतात बहु गोड तुमचे नाम गुरुराय. नाम इतकं गोड आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये अमृता ते पैजा जिंके. अमृत जिव्हेवर आहे तोपर्यंत जी गोडी सांगता येते, आत गेल्यावर नाही. पण भगवंत नाम बहुगोड अंतर्बाह्य गोडी देणार आहे की जी एकदा गोडी लागली की बाकी कशाकडेही मन वळत नाही. मग मनोवरती स्थिर करणं किती सोपं आहे, पण त्याला ध्यास असावा लागतो. तो माऊली शिकवते. तेवी सदभ्यास निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोर लावी मने शरीर राहो अथवा जाऊ. अभ्यास आहे. नित्यनेमानं थोडा वेळ लागत नाही फार. मी काल सांगून राहिलो दासबोधामध्ये काही 5-7 समास असे आहेत की ज्याजवळ 65 आणि 68 ओव्या आहेत. बाकी सगळ्या किती आहेत? 38 ते 40 आहेत, जास्ती नाहीत. मग त्या वाचायला किती वेळ लागतो बघा विचार करून. 15 ते 20 मिनिटात वाचून होते. मग दिवसाकाठी शक्य आहे की नाही? आमचे नामदेवराय म्हणतात अरे रोज एखादी ओवी वाच, पण ती वाच अशी वाच की जी मनामध्ये ठसली पाहिजे. कारण माऊलीने प्रत्येक शब्दागणित तुकोबाराय म्हणतायत ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहेत ते तुकोनी घेतले मोती जैसे. बघा विचार करून. प्रत्येक शब्द मौल्यवान आहे. कोणी म्हणेल कसा हो? दृष्टांत सांगतो. वाण्याच्या दुकानात गेलो आणि त्याला म्हणले की बाबा 500 जोंधळे दे. त्याचा तो लोखंडी तराजू टांगलेला 500 त्यानं घातली, इकडे वजन ठेवलं लोखंडात. त्याला म्हणतो अरे आणि एक 5 मोठी घाल ना, एक मुठभर त्याच्यात. तो आगरागत मुठभर घालतो. पारडं खाली घेऊन जा म्हणतो. एका गावामध्ये एक कुणबी होता. त्यानं विचार केला बायकोनं कधी अट्टास केलेला नाही, त्याला एक मोत्याची माळ करून द्यावी. म्हणून तो सराफ कट्ट्यावर गेला आणि सराफाला सांगितलं बाबा रे एवढा मला हार बनवायचा आहे
किती मोती लागतील तेवढे दे. आता त्याचा तराजू लोखंडाचा, याचा पितळेचा, तोही लहान. त्याला वारं लागू नये म्हणून चारही बाजूनं वरणंसुद्धा काच असते. तराजूला हात लावायचा म्हणून खाली बटण असते. त्याच्याकडची वजनं पितळेची असतात. त्यानं सांगितलं एकीकडं वजन ठेवलं आणि दुसरीकडं मोती घातले. लेवल झाल्यावर त्याला म्हटलं, अरे 1-2 मोती टाक की त्याच्यात आणखीन जास्ती. तो म्हणेल, सराफ पैसे आणलीस इथं ठेव आणि पायरी उतर. हे असे समान. तसं भगवंताचं नाम असं आहे की जी जीवनाची इति कर्तव्यता शिकवतो कोणी. तसे ज्ञानेश्वरीतले शब्द असे आहेत, माझा मराठीचे बोल कौतुके, अमृता ते पैजा जिंके. प्रत्येक शब्दाला किंमत आहे महाराज. दृष्टांत सांगतो. मराठीत वर्ण किती? मराठीच येत नाही ते काय सांगणार. मराठीत वर्ण आहेत 52. इंग्रजीत किती आहेत? 26. A to Z. भाषा कोणती मोठी? बघा विचार करून. 26 जास्त का 52 जास्त? मराठीमध्ये असे शब्द आहेत त्याचं भाषांतर करतो म्हणलं तरी इंग्रजीला करता येत नाही. सांगतो एक शब्द, पटतोय का बघा तुम्हाला. मराठी माणूस असेल महाराष्ट्रातला तर तो टेबलावर जेवायला बसत नाही कधी. त्याला पाठ पाहिजे. का? तर ज्या वेळेला जेवायला बसल्यावर आमटीचा भुरका घेतल्या शेवटचं जेवण पूर्ण होत नाही. इंग्रजीमध्ये भुरका याला शब्द आहे. बघा विचार करून. मी असे मराठीतले अनेक शब्द सांगतो की ज्याला इंग्रजीत काही नाही, कारण माझं इंग्रजी आहे डॉक्टर असल्या कारणानं. अवघड आहे काम. मराठी 52 वर्ण आहेत. प्रत्येक वर्णाला किंमत आहे. मी माझ्या पदरसंघात ज्ञानेश्वरीत उभी आहे, 52 वर्णा परते. ज्या मराठी भाषेमध्ये काही शब्दाला किंमत नाही पण ती ज्ञानेश्वरीत आहे. पण परंतु किंवा हे शब्द जर तर मराठीत आहेत, इंग्रजीमध्ये नाही. पण त्या जर तरचं मोल ज्ञानेश्वरीत आहे. का? अरे हा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. मग त्याची अनुभूती केव्हा येईल? त्या भाषेशी समरस झालो तर. ती महाराज शिकवत आहेत. मनोवृत्ती त्या भाषेमध्ये म्हणजे त्या गुणामध्ये कधी तयार होईल? ते गुण गात राहिला तर. संत म्हणतात, तर श्री गुरु गुणात रंगून जाऊ, सत्संगांतरी श्रवणे मनने ज्ञान दीप लावू, भवनाशास्तव गुरु कृपामृत दिनकर वस्त्र सेवू. श्री गुरु गुणात रंगून जाऊ. तो गुण एवढा श्रेष्ठ आहे की तिच्यात समरस झाला की आनंद राहतो. फक्त आनंदाशिवाय दुसरं काय आहे? बघा विचार करू. दृष्टांत सांगतो, माझ्याजवळ खूप दृष्टांत आहे. समर्थांचं जे वाङ्मय आहेत त्याच्यामध्ये 65-68 ओव्या आहेत. वेगळं प्रकरण आहे. त्याचं नाव आहे आनंदवन भुवन. स्वतंत्र. आता नवीन जे आम्ही दासबोध छापलेत त्यात पहिल्या पानावर ते आनंद भुवन छापलेलं आहे. वाचून बघावं किती आनंद आहे. नुसता वाचायला आला तर जिभेला गोडी लागते. फक्त शब्द समजावून घेतले तर. कारण त्या आनंद भुवनमध्ये समर्थांनी अनेक ठिकाणी अद्वैत सिद्धांत सांगितले. दासबोधात अनेक ठिकाणी अद्वैत सिद्धांत आहेत. सांगतो प्रमाण. ज्ञानेश्वरी एखाद्या वेळेला कळू शकेल, कळत नाही, कळेल. पण दासबोध कळणं महाअवघड आहे. कारण आहे हे सगळे ग्रंथ आहेत ना, ही टीकात्मकात आहेत. भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आहे. दासबोध श्रीमद भागवताच्या एकनाथी भागवत श्रीमंत भागवताच्या 11 स्कंदावर आहे. असे खूप ग्रंथ आहेत. दासबोध कोणत्या ग्रंथावरची टीका आहे?
दासबोध हा समर्थांची स्वात्मप्रचिती आहे. बघा विचार करून कुठलाही ग्रंथ उघडा, त्याची सुरुवात काय आहे? श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, कुलदैवताभ्यो नमः. दासबोधाची सुरुवात बघा विचार करून. श्रोते पुसुती गो कोण ग्रंथ येत बोलिला विशद भक्ती मार्ग. गुरुशिष्य संवाद आहे. मग गुरुशिष्य संवाद कधी होतो? शिष्य समोर बसलेला असायला पाहिजे, त्यानं प्रश्न विचारले पाहिजेत, सद्गुरू उत्तर देतो. असा हा दासबोध कळलं महाअवघड आहे. कोणी म्हणेल कशावरनं? सगळ्या ओव्या सांगितलं, कुठं कुठं अद्वैत सिद्धांत सांगितलेत ते. नाथ भागवत नाथ संप्रदायातल्यामध्ये सगळ्या क्रिया फक्त दासबोधात आहेत. ज्ञानेश्वरीत आहेत, पण त्या जातातच सांगितलं. त्यातली एक ओवी सांगतो. आनंदवन भुवनमध्ये 17वी ओवी आहे. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. संपूर्ण ओवी सांगणार नाही, कारण ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी 3.5 मात्रेची अभ्यास सांगतोय. दासबोधातली प्रत्येक ओवी 4 मात्रेची. एकनाथी भागवत 4 मात्रा, सोपान देवी 4 मात्रा, निवृत्ती देवी 4 मात्रा ओवीची संख्या. मग त्यात काय सांगितलं हो तेही सांगतो. 1965 सालापासून 2023 सालापर्यंत या आनंद भुवन प्रकरणावर 7 ते 8 लोकांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, पण एकालाही अर्थ कळलेला नाही. कारण सगळ्यांनी वर्णन काय केले? समर्थांनी याच्यात 11 मारुतीचं वर्णन केलेलं आहे. समर्थांनी फक्त 11च मारुती बसवले. गाव आहे म्हणलं की मारुती आहे, सगळं सोडून द्या. समर्थांचे मठ किती? त्या प्रत्येक मठात मारुती आहे की म्हणजे 1100च्या वर झाली. मग काय सांगितलं? 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. ही संपूर्ण क्रिया आहे भक्तिशास्त्रातील, असं ज्ञानेश्वर महाराजांचे आजे सद्गुरू गहिनीनाथ आपल्या पद्यामध्ये म्हणतायत. सोहम सोहम 14 चक्रे 10वी अनुहात, निशब्दास ठाव नाही कैचा गहिनीनाथ. आपल्याला फक्त षडचक्र माहीत आहेत. मग षड हे स्थान पुढच्या 8 ते त्या 11व्या चक्रावर निज स्वरूपाची अनुभूती या मार्गानं गेला असताना प्राप्त होते. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. असं महिपतीसुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणतात. 11व्या घरा जाऊन मसी वेडची गेले भरून, नरिहरी नाथ गुरु भजनी दास महिपती लागे चरणी, माझे मी पण गेले पुसून मसी वेडची गेले भरून. इतकं समर्थाने सांगितले. मग मनोवृत्ती किती अवघड असेल, पण मनोवृत्ती शक्य आहे. तेवी सदभ्यास निरंतर ग्रंथ जो उघडला तो आपल्या आयुष्यात बंद करू नका. रोज थोडा वाचा. कुणी सांगितल्यावर 1 दिवसात सगळं पारायण करायला? 5 वाचा, पण त्या अशा वाचा की ज्या मनात ठसल्या पाहिजेत. ज्या वेळेला ते होईल, प्रत्येक शब्द समर्थाने जो सांगितला आहे तो आपल्या अंतःकरणापर्यंत जातोय. मग जे वेदोपनिषद सांगितलं समर्थाने, त्याचं नाव आहे मनोपदेश, म्हणजे मनोबोध. बघा पहिल्यापासून शेवटच्यापर्यंत काय सांगितलं समर्थाने, तिथेही सांगितलं. 203 श्लोकात समर्थाने काय सांगितलं? तू मना तू बा मना साह्य होई, 203. आणि 205व्यात काय सांगितलं? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मनते साधना योग्य होती. असं 5वा श्लोक आहे. म्हणजे आमचं आचरण कसं करावं हे त्या मनाच्या श्लोकात आहे. तो मनोबोध आहे. आणि महाराष्ट्रात तेवढे एकच संत आहेत. सगळ्या संतांनी केलेत, पण सगळ्यात जास्त कोणी केले असतील तर समर्थांनी. कारण त्या मनाला पटवून दिले. काय कमी तुझला मना रे काय कमी तुझला, चिन्मय वृत्तीचा तू रहिवासी, बोलसी विषयाला. बाह्यांगानं का असो अंतरंगामध्ये बस ना म्हणले,
ते ज्या वेळेला प्राप्त होईल, दुतोंडी हरणी पाण्याविना आली, मुखाविण पाणी प्याली रे. मुखाविण म्हणजे काय म्हणले? संकल्प विकल्प तीत होऊन जीवन पाणी पिऊन जाणे. जीवनाची खरी आवश्यकता. बाह्यांगाने जीवन कसं आहे? एक वाक्य सांगतो, मग पुस्तकाचं नाव सांगतो. सुंदर लिहिले वाक्य त्या पुस्तकात आहे. जीवनाप्रमाणे आभास ठरविणारे मोहमय सुंदर स्वप्न म्हणजे जीवन. कुठं आहे का वाक्य? ययाती नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये वाक्य आहे. बघा विचार करू. मग मनोवृत्ती काय करते? इकडं जाऊ का तिकडं जाऊ? यातनं आत्ता पाहिजे, पुढं बघू की. आत्ता सुरुवात आहे, म्हातारपणी बघू. तुकोबाराय म्हणतात, म्हातारपणी भक्ती करू, आयुष्य काय रे अज्ञाधारू. म्हातारपणी भक्ती करायला निघालात, तुमचं काळ अज्ञाधार काय की एक इंद्रिय सोडून निघाल्यावर समर्थ म्हणतात, जातील हस्त मग पूजसी राम कैसा, जातील नेत्र मग पाहसे राम कैसा, जातील नेत्र मग पाहसे राम कैसा, जो स्वस्थ देह तव तो भज जानकीचा. हातपाय कान डोळे जो करतायत ना काम, तोपर्यंत काहीतरी पूजा अर्चा त्याची उपासना कर. नंतर घेतो म्हणलं तरी मुखाला येत नाही. कारण आहे जेव्हा कधी आडवी येईल सांगता येत नाही. तुकोबारांचा अभंग सांगतो, राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ म्हणतात तुकोबाराय. केव्हा येईल आडवं हे सांगता येत नाही. मग जोपर्यंत म्हणती आहे तोपर्यंत स्मरण करण्यात तो आनंद अनुभवता येईल की नाही. मग तो आमचं कल्याण केलं. नाम घे फक्त म्हणले तुझं कल्याण करतोय. कारण आहे गीतेत भगवान हे सांगतात की जो माझं नामस्मरण करतो तया पासिगा पांडवा, हारपला मी गिवसावा, जेत नाम गोशू बरवा करती माझा. जे माझं नामस्मरण करतात ते जवळ मी आहे, बाकी कुठं नाही. नाम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय द्रदौ, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. नारदाला भगवान सांगतात. मग किती सोपं आहे नाम. बरं, ज्याला विधी निश्चित नाही कुठंही. स्वामी रामतीर्थाने एक वाक्य सांगितले, सुंदर वाक्य, मनात कोरून ठेवण्याचं. इतर वेळेला येत नाही ना नाम. एक वेळ आहे म्हणली, ज्या वेळेला तुम्ही कुणाला बरोबर घेऊन जाता म्हणलं तरी तुमच्या बरोबर येत नाही. ती जागा सगळ्यात चांगली शुभ आहे. कुठली? सकाळी उठल्यावर शौचकुपात जाता की नाही, ती जागा सगळ्यात चांगली. आणि आता तर काय बोलायचं कामच नाही, बसता येते निवांत. कमोड असतोय हो, शरीराचं काम करते, हे मोकळं असते की नाही. तुमच्याबरोबर कोण येते का? केवढी सुंदर आहे, नाम घेता येते. घेऊन बघा एकदा, मी म्हणतोय स्वामी रामतीर्थ. शक्य आहे, कारण हे एक मोकळं असते. मग त्यावेळेस जर नाम भरलं तर दिवसभर छंद लागतो त्याचा. इतकं सोपं काम आहे. मग हे जर घेत राहिलात तरी मनोवृत्ती बाजूला जाईल. शास्त्र म्हणते नाही, मनोवृत्ती स्थिर होते. आणि ज्या वेळेला मनोवृत्ती स्थिर होते त्यावेळेला जीवनाचं खरं जीवन अनुभवता येतं. जीवन काय आहे? पंत महाराज बाळेकुंद्रेकर एके ठिकाणी म्हणतात, जीवनची गुरुनाम माझे, जीवनची गुरुनाम. वराड प्रांतामध्ये होऊन गेले श्री गुलाबराव महाराज म्हणतात, नाम जीवन जीवन ताप शमविते तीन, नाम अनळ अनळ जाळी पातकांचे मूळ, नाम गोड ज्ञानेश्वर पुरविल कोड. ज्ञानाचा ईश्वर जो सद्गुरू, ही त्यांची व्याख्या आहे गुलाबराव महाराज. तर जीवनाचं कोड पोरतो म्हणजे खरा आनंद देतो. आणि हा आनंद मिळवल्यावर त्रिभुवनामध्ये दुसरा आनंद मिळवासारखा नाही, असं आद्य शंकराचार्य म्हणतात. यत सुखात ना परम सुखम
यल्लाभात ना परो लाभो यदृष्ट्वात ना परम दृश्यम तद्ब्रह्मेत्यवधारय. आचार्य म्हणतात मग असं ज्यावेळेला खरं जीवन जगायला लागाल त्यावेळेला खरा आनंद प्राप्त होईल की नाही. मी मिळवलं सर्व, आम्ही सगळं मिळवलं, यातली कोणती वस्तू माझ्याबरोबर. दासबोध सांगतो, मेल्या मागे सर्व राहिले स्मशानी जातील उघडा. पुढच्या वेळ सांगतो. बायकोचं नेचं सख्या असेल तर तिला मर्यादा आहे, उंबऱ्याच्या पुढं येत नाही. मुलगा शिंकाल धरायला येतो, आप्तगण काडी लावे तोपर्यंत. करून तुझी मग राख रांगोळी सोडून रे तुझी म्हणतात अभंगामध्ये. इष्ट आले मित्र आले मजसे टाकोन या गेले दासबोध. आमचं कोण आहे? कोणी कोणाचा नाही रे प्राण्या, एकटा तूच असी. पुढची नाही होई चरण नाही सांगत. समर्थ म्हणतायत फक्त तिथं मिळवलेला असेल तर बरोबर येतो. कोणत्याही अवस्थेत तो आमच्या बरोबर आहे. तू जिथं जाशील तिथं तुझ्या मागं पुढं उभा राहतो. तुकोबा राय म्हणतात आम्हाला दिसत नाही म्हणजे नाही आहे काय. वाम सव्य दोहीकडे देखे देवाचे रूपडे म्हणतात तुकोबा राय. मग तो आमच्या बरोबर आहे. पण कधी? आम्ही ज्या वेळेला ते खरं जीवन प्यायला लागलो तर. नाही कधी होईल? पाषाणाची सांगड मृगजळ डोई वांजेचा पुत्र पोहला रे. वांज कोण आहे? पाषाणाची सांगड. देह हा पाषाणाचा आहे, कारण जड आहे. जड देह पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताचा हा देह बनला आहे. फक्त याचं प्रमाण अत्यंत विषम आहे. पण एक या देहात वैशिष्ट्य आहे. पृथ्वी आणि तेज वायू आकाश यातलं एक तत्व जर कमी झालं तर पृथ्वी तत्व डबल होतं असं शास्त्र आहे. पण नामस्मरणानं हे जडतत्व घालवता येतं. कालच्या कीर्तनामध्ये हा विषय होता. ते अभंग आहे तुकोबारांचा. जड देह कैचा घेऊनी गेला तुकाराम वाणी. जड देहासगं तुकोबारा कधी गेले? कोणी म्हणाले शक्य आहे का? शक्य आहे. मला दृष्टांत तो घडलेला, जास्त काही 100 वर्षाच्या आतला आहे. दुसराही सांगतो. तो दृष्टांत असा आहे, भाऊसाहेब महाराज उमदीकर होऊन गेले. त्या भाऊसाहेब महाराजांचा मेहुणा जो होता त्याचं नाव आहे रघुनाथाचार्य. त्यांचे सद्गुरू होते गुरुलिंग जंगम महाराज निंबर्गीचे. त्यांच्या साधनेमध्ये तो अखंड राहत असे. तो त्या काळात ग्रॅज्युएट झालेला माणूस, पण ब्रह्मचारी. तो साधनेला बसला की 2 तासाच्यात पृथ्वीपासून 2 फूट उंच राहायचा. म्हणजे वायू तत्वाच्या योगे जडतत्वावर ताबा मिळवता येतो. तसं दुसरं आहे 100 वर्षाच्यात मिरजेला निरंजन रघुनाथ या नावाचे एक महान सत्पुरुष होऊन गेले. रघुनाथ स्वामींची समाधी नाशिकला आहे. ते निरंजन म्हणून त्यांचं नाव मुळात निरंजन, मुद्रिकेप्रमाणे रघुनाथा म्हणजे सद्गुरूचं नाव जोडले म्हणून निरंजन रघुनाथ हे त्यांचं नाव. ते साधनेला बसले की 20 मिनिटाच्या अंतराळी होत असत. म्हणजे या देहावर ताबा मिळवता येतो हे शक्य आहे, फक्त तेवढी क्रिया पाहिजे. ते ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते क्रिया जाता अगवे 3ऱ्या अध्यायात. ती क्रिया सद्गुरू शिकवतो. म्हणून जाणते नि गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. मग त्यामुळं पाषाणाची सांगड मृगजळ डोई, कारण मनुष्य हा मृगजळाच्याच मागं जात असतो. असं मुक्ताबाईला ज्ञान सांगताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतायत की बाबा रे, की मृगजळाच्या मागं जाऊ नको. ज्ञानेश्वरी ओळीसुद्धा आहे. मग त्याच्या मागं नरकताना शाश्वत जे आहे त्या मागं जर मग काय सांगितलं? वांजेचा पुत्र. तर अरे वांचं पुत्र कुणाला म्हणले? जीवाला. जोपर्यंत या साधनेमध्ये राहिला नाही आणि परब्रह्म स्वरूपाची कोणती ना कोणती अनुभूती या देहात घेतलेली नाही तोपर्यंत त्याला वांज म्हणलेलं आहे. का? अनुभव घेण्यासाठी नरदेह,
संतांनी अभंगीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता कंठी प्रगटपै झाला, गोपाला रे तुझे ध्यान लागो मना, अणुन विसंबे हारी जगत जीवना. नामाबरोबर नाम्य अनुभवता येतो. फक्त तेवढी नामाची आमची तयारी पाहिजे. अखंड चिंतनाच्या योगे ती तयारी होते. मी काल जाता एक सांगितले, या देहात कशा क्रिया होत असतात. परावाणीतून नाम यायला पाहिजे. आम्ही फक्त मध्यमा आणि वैखरीत नाम घेतो, म्हणून आम्हाला नामाची अनुभूती घेता येत नाही. परेच्या परेपर्यंत जायचं, कारण मनुष्याला 4 वाचा आहेत, परा पचंत्या मध्यमा आणि वैखरी. परेतून ध्वनीतून ज्यावेळेला हा नाम निर्माण होईल त्यावेळेला परमात्मा शास्त्राची अनुभूती, रेणू बिंदू वगैरे वगैरे दर्शनाचे प्रकार सांगितले, त्याची अनुभूती घेता येते. इतकं सोपं आहे. पण ते कधी वांज म्हणजे माया. कशाही ही अनित्य आहे. माया कोणी बघितली काय? पण मायाशिवाय जगत चालले काय? ती द्विभुज आहे, चतुर्भुज आहे, काही कळलेली नाही, दिसत नाही. मायेशिवाय चाललंय. म्हणून तर गीतेत म्हणतोय भगवान, मम माया दुरत्यया प्राप्त होण. पण तुकोबाऱ्या सांगतात, स्मरता नित्यहारी मग ती माया काय करी. अनित्याच्या ठिकाणची आसक्ती कमी झाली की माया त्याला मदत करते साधनेत. मग त्या वांजपणा का घ्या म्हणतात, जेवणात येऊन. जेवढं आहे आयुष्य तेवढं सार्थकी लावला असताना त्याची अनुभूती घेता येते. पण कधी आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, बांगड्याने पाठलाग केला रे. आंधळा कोणाला म्हणलं? आम्हाला म्हणलं. आपण सांगतो, तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा. देव आमच्या जवळ आहे, देवाशिवाय रीती जागा नाही. आम्ही देवाला बघू शकलो म्हणून आम्ही आंधळे. आम्ही संतांनाच आंधळे म्हणतो. तुकोबारासुद्धा तही अभंगात म्हणतो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे म्हणले, पण आमचं आंधळेपणा वेगळा आहे. काय सहज मी आंधळा गा निजाकारपर्यंते, वृत्ती निवृत्ती झाली काही जन ना दिसे. जन दिसत नाही, जनार दिसतो. म्हणजे सर्व व्याप्त असलेल्या परब्रह्म स्वरूपाची अनुभूती घेता येते. ती घेण्यासाठी हा निर्दय. तो घेतला नाही तर आम्ही कसे आहोत? आंधळे आहोत. नाशिवंत सृष्टी बघतोय. पुढं सृष्टी कुणी आहे का खरी? दसवत उभी आहे. दोन सिद्धांत सांगितलंय, अगाजे झाले की नाही तयाची वार्ता पुसुती. काही समर्थ म्हणतायत सृष्टी आज बुडाली पायी, शिवदिन निश्चय दुसरा नाही. भक्त खरा रे आपुलासा देव करायाचं शिवदिन केसरी म्हणतायत. देव आपलाचं करणं किती सोपं आहे. मनात एवढं ठेवा लक्षात, देव माझा आणि मी देवाचा. पण ही वाचा सत्य हवी. तुकोबारांचा अभंग आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. मग तो आमचा कधी होईल? त्याचं स्मरण केलं तर. याला एक सुभाषित सांगतो आणि अर्थही सांगतो. ज्या घरी हरीचा कर नाही त्या घरी हरीचा कर नाही. ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरीचा कर आहे. श्लोक संपला. ज्या घरी हरीचा कर नाही, ज्या देहरूपी घरामध्ये हरीचा कर म्हणजे नामस्मरण केलं जात नाही, त्या घरी हरीचा कर नाही म्हणजे आशीर्वादाचा हात नाही. कर म्हणजे हात. ज्या घरी हरीचा कर आहे, ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण रूपी कर दिला जातो, ज्या घरी भगवंताचा कर म्हणजे हात आहे, त्या घरी हरी चाकर आहे, नोकर आहे. देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला, पहा महिमा आवडीची फळे खाय भिल्लिणीची. पोहे सुदाम देवाचे फक्के मारी कोरडे ते, न म्हणे उच्चिष्टात वा तोडे तुका म्हणे भक्ती पुढे. तेवढी भक्ती आहे. त्याला एक दृष्टांत सांगतो. एक दिवस सकाळचे सर्व विधी आवरलेले,
आणि भगवंताला उद्धवाची आठवण झाली, विदुराची. म्हणजे भगवान विदुराच्या घराकडे निघाले. विदुर हा दासीपुत्र आहे. दारावर थाप मारली. त्यावेळेला त्याची बायको विदेयी अवस्थेमध्ये स्नान करीत होती. त्यांनी हाक मारली, विदुरा दार उघड. तो भगवंताचा आवाज ऐकल्यावर देहभान विसरली आणि अंग पुसायचं आहे, वस्त्र परिधान करायचं, काही नाही. दार उघडलं तिने. ती पुढं, भगवान मागं. एक नाही दोन नाही, कट्ट्यावर गेले. आता कधी नव्हे तो भगवान आलाय म्हणून तिथं अंतरलं. आता तिने विचार केला, फार दिवसानंतर भगवान आलाय, त्याला काहीतरी द्यावं. तो सुदामजीला 4 दिवसापूर्वी एका भक्तानं केळीचा घड दिला होता. तो होता कच्चा. तो हिनं सकाळीच बघितलेला, शिंकाळ्यावर ठेवलेला, पक्का झालेला. ही म्हणली भगवंताला द्यावं म्हणून गेली, शिंकाळ्यावरचा घड काढला. त्या अवस्थेत येऊन बसली. भगवंताला त्रास कशाला म्हणून घडातनं एक केळ काढते, स्वतः सोडते. भगवंताला घर द्यायच्याऐवजी भगवंताला साल देते आणि केळ आतला घर आपण खाते. असा निम्मा घड रिचवला. एवढ्यात विदुराला त्यानं बघितलं. तो म्हणला, का हिला वेळ लागलं काय म्हणून त्यानं हाक मारली. हाक मारल्यावर ही देहभानावर आली. लज्जाय मानून पळून गेली. यानं हात जोडले, म्हणले, प्रभो खुळी आहे रे, आणि तुला घर द्यायच्याऐवजी. भगवान म्हणला, विदुरा तू मध्ये येऊन घोळ केलास. ती देह अवस्थे नव्हे, माझं स्वरूप आहे. अरे देहाची जाणीव नाही. देहावरती नचये काही केल्याची ऐंशी, कोटीला कवण न आली कोणे, भान न हेच दिशी, सकल साजुनी दासी, श्री गुरुची दासी, वृत्ती केली पिसी, गुरुने वृत्ती केली पिसी. विधेयी अवस्थेत होती, तू येऊन तिला जाणीव दिलीस. म्हणजे भगवान कशाचा भुकेला आहे? सेवकाचा, दास भक्तीचा भुकेला आहे. ती महाराज शिकवतात की बाबा रे, हे होण्यापेक्षा श्रेष्ठ असलेली अनुभवाची अनुभूती घे. किंवा वांजेचा पुत्र पावला रे, बहिऱ्याने देखील, आंधळ्याने पाहिले, पांगळ्याने आठविले. बहिऱ्याने ऐकली, पांगळ्याने पाठला केला रे. बहिरा कोण? स्तुती निंदेच्या पलीकडे गेला तो. ज्ञानेश्वरीत उभी आहे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. आजच्या काळात शक्य नाही, कारण देतो 4 पैसे आणि सांगतो 2 फूट पाय 2 फुटाचा माझ्या नावाची संगमरवरी पाटी लिहिली पाहिजे. म्हणजे अहंकार केवढा वाढवला. महाराज म्हणले नाही, कारण आहे देणारा कोण? मनुष्या निमित्याचा धनी आहे. महाराज तुकोबारांचा अभंग आहे, निमित्याचा धनी केला से प्राणी. मग ते कधी होईल? पांगळा कोण? मनोवृत्ती ज्याच्या पांगळ्या बनलेल्या झालेल्या आहेत असा. मग आमच्या मनोवृत्ती पांगळ्या कधी होईल? तुकोबाराय म्हणतात, सहज मी आंधळा गा निज निजाकार पंथे, वृत्ती निवृत्ती झाली. मनोवृत्ती ज्यावेळेस निवृत्ती होईल, निवृत्ती म्हणजे तरी काय हो? वृत्तीरहित स्थिती म्हणजे निवृत्ती म्हणजे नाही, वृत्तीरहित स्थिती होत नाही. मग ही कधी होईल? अखंड नामस्मरणात होते, कारण त्याला काही इच्छाच नसती. की कारण काय मिळवायचं काय राहिलंच नाही आहे. कारण इथे मिळवण्यासारखं मुळात काही नाही. आम्ही खूप मिळवलं, यातली कोणती वस्तू आम्ही बरोबर घेऊन जाणार? बंगला बांधला, मनुष्य काय म्हणतो, मी बंगला बांधला. काय गौंड्याच्या हाताखाली कामाला गेलता का सुताराकडे रंदा ओढायला गेला होता? यानं नारायण फक्त दिला, पण तो म्हणतो मी बंगला बांधला. त्या बंगल्यात तुमची जागा कुठली? वाचावदाजवत. उंदीर म्हणती माझे घर, पाली म्हणती माझे घर, सांगतो यादी पाहिजे तेवढी. मग तुमची जागा कुठल्या कोपऱ्यात? म्हणजे आमचं काही. मग जे आमचं आहे ते मिळवणं तुमच्या हातात आहे की नाही?
की ज्या महालामध्ये गेलं असताना ऊठ कोण म्हणणार नाही, असं समर्थ पंचामध्ये रंगनाथ स्वामी म्हणतात. दिव्य महाली मंचक तेथे सुखाने झोपुया गड्यानो, वेळ जातो वाया, असं म्हणतात एका पद्यामध्ये. दुसरं उदाहरण आहे, ज्याचं मुळात नाव आहे अंबाजी. चाफळला रामनवमीच्या दिवशी समर्थांनी आडवं ते झाड आल्यावर सांगितलं काय, शेंड्याकडे बसायचं आणि बुडखा तोडायचा. पहिला शिष्य खाली उतरला, हा अंबाजी चढला आणि तोडली ती सरळ आत पाण्यात. रथ निघून लागला. 4 दिवस समर्थ काय बोलले नाहीत. 5वे दिवशी सगळं तोपर्यंत नावं ठेवायची ते ठेवली, कारण आपला स्वभावच आहे दुसऱ्याला नावं ठेवणे. 4थ्या दिवशी समर्थ म्हणले, अरे त्या कल्याणाचं काय झालं बघूया चला. ते आले, काय तरंगत नव्हतं. समर्थाने आग म्हटले, अंबाजी कसं काय? तो आतनं उत्तर आलं, कल्याण. मग वर ये म्हणल्यावर मग पाणी वर गेलं आणि त्या दिवशी अंबाजीचा कल्याण बनला. त्यावेळेला समर्थाने विचारलं, कल्याणा अरे पाण्यात पडलास काय झालं? म्हणले, महाराज पाण्यात पडलो एवढंच माहीत आहे, पण मी ज्या महालात गेलो त्या महालाचं मला वर्णन करता येत नाही. दिव्य महाल. अरे परब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य झाल्यावर मिळवायचं काय राहिलं? मग असा आम्हाला मिळवता येतोय, या देहात आहे तो. असं माऊली म्हणते, आता हृदय हे चौफाळीले, वरी स्थापू सद्गुरूंची पाऊले. तिथं आम्ही स्थिर झालो तर त्या महालाची अनुभूती घेतल्यावर नरदेहाची ती कर्तव्यता प्राप्त होते. तो राम आम्हाला भेटेल का नाही? आमचं कल्याण करेल का नाही? समर्थ सांगतात, रघुनाथ दासा कल्याण व्हावे. समर्थांची 2 पसायदान आहेत, एक ह्या 3 ओव्या आहेत आणि दुसरं कल्याण कुठं आहे? कल्याण करी रामराया. अरे तू कल्याण करण्यासाठी उभा आहे, पण आमच्या मनोवृत्ती त्याच्या पायापर्यंत न्यायला पाहिजेत का नाही? मनोवृत्ती कधी जातील? अखंड चिंतिती मनी भगवान, म्हणून तया समतंतो तन कवण याहुनी भाग्यवंत. अहो हे संत नवल हे संत, धन्याचे कौपिमवंत. तो आम्हाला मार्ग दाखवायला तयार आहेत, मग त्या मार्गानं चला. म्हणून 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी गुरुदा विलिया वाटा, येऊनी विवेक तीर्थतटा, धुवून या मळकटा बुद्धीचा तेणे. बुद्धीला सद्गुरु कृपा प्रसादानं बोधकत्वाची प्राप्ती मिळवा, कारण बुद्धीसारखं वैभव दुसरं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकल सिद्धी. ते बुद्धीला बोधकत्वाची प्राप्ती सद्गुरु कृपा प्रसाद मिळवा, आनंद लुटा. त्या दिवशी खरी नवमी देहात साजरी होईल. असं समर्थांचा एक अभंग आहे. काय म्हणले समर्थ? अष्टमी परी नवमी बरी, तये दुसरी न पवे सरी. शीघ्र नवमी येतसे ओर्मी, रामदासी अल्पी रामी. नवमी करा नवमी करा, नवमी भक्ती नवमी करा. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे जे जे मिळवलं ते त्याचं त्यालाच अर्पण करायचं आहे, असं अंबिकाबाई म्हणतात. नवरत्नांचा हार काढीला, सद्गुरूच्या गळा घातेला. वासना तोडी दरबार गुरुचा जाडी. रामदासाश्रय म्या केला, म्हणून विनाश सर्वही घडला. अंबिन विसरे गुरुपदाला, प्रतिज्ञा खरी, असं अंबिकाबाई म्हणतात. मग ती अनुभूती प्रतिज्ञेने घेणं आमच्या हातात आहे. तो मार्ग सद्गुरु कृपा प्रसाद मिळवा, आनंद लुटा आणि नराचे नारायण. पुंडरीक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.